नमस्कार मंडळी, सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे दुपारच्या वेळेस थंडगार असं काहीतरी आपल्याला प्यावंसं वाटतं। तर आज आपण थंडगार असं चिकूचं मिल्कशेक कसं करायचं ते बघणार आहोत। मिल्कशेक करण्यासाठी इथे मी 5 छान अशी पिकलेली चिकू घेतलेली आहेत। मिल्कशेक करण्यासाठी किंवा चिकू कधी पण नुसती खायची असतील तर तरी सुद्धा ती पिकलेलीच खावी, कच्ची चिकू खाऊ नये। तर इथे आपण सुरुवातीला हे चिकू स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर आता आपण चिकूवरचे जे साल आहेत ते साल आपण काढून घेऊया। आता इथे सर्व चिकूंचे मी साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला आता मी कापून घेत आहे आणि आतल्या बिया वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचंय। समजा काही चिकू खराब असतील तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे किंवा खराब असतील तर बाजूला ठेवायचे। मिल्कशेक करण्यासाठी इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आता आपल्याला कट करून घेतलेले चिकू घालायचे। त्यानंतर इथे मी 5 बदाम आणि 5 काजू भिजत घातले होते ते घालायचे आणि आता यामध्ये आपल्याला गोडीसाठी खजूर घालायचे। आता तुमचे चिकू कितपत गोड आहे त्या प्रमाणात इथे खजुराचा वापर करायचा आहे। इथे मी 10 ते 12 खजूर वापरलेले आहेत आणि 1 ग्लासभर सुरुवातीला मी दूध ओतून त्याला मिक्सर जारमधून ग्राइंड करून घेतलेले। आता पुन्हा मी 1 ग्लास भरून दूध ओतत आहे आणि आता आपण बर्फाचे 2 ते 3 क्यूब्स टाकून छान असा आता हा ग्लास भरून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मस्त थंडगार असा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे आणि मिल्कशेकला खूप सुंदर असा रंग सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर मस्त असा उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चिकूचा मिल्कशेक तयार करून बघा आणि खूप मस्त एनर्जी येते हा मिल्कशेक पिल्यामुळे। रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉइन करा।